राजकारणाचं केंद्र आहे आणि म्हणून सेवा जनशक्ती पार्टीची घोषणा झाल्यानंतर, स्थापना झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद ही नागपूरमध्येच घ्यावी म्हणून आज आपल्याला आमंत्रित केलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला, त्यामुळे पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. मागच्या 29 वर्षापासून खरं तर आम्ही सेवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यामध्ये काम करत होतो. सामाजिक चळवळ म्हणून काम करत होतो. सेवा संघटना म्हणून 29 वर्ष काम करताना या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित समाजाला न्याय देण्याची भूमिका वटवत असताना सेवा संघटना म्हणून महाराष्ट्रातल्या 85 लाख वीरशैव लिंगायत समाजातल्या जाती उपजातींना संघटित करून न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत होतो. परंतु महाराष्ट्रासह खास करून कर्नाटक आणि तेलंगणातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की आता त्याच्या पलीकडे येऊन सगळ्या बहुजन वर्गाला सोबत घेऊन न्याय मिळवायचा असेल तर राजकीय पटलावरती आपण काम करण्याची गरज आहे. पुन्हा आग्रह होता कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा की आपण राजकीय पक्ष स्थापन करावा. म्हणून आम्ही मागच्या वर्षी सेवा संघटनेचा 27वा वर्धापन दिन लातूर येथे साजरा करत असताना त्याच व्यासपीठावर सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना केल्याची घोषणा केली आणि कालच्या 28 जानेवारी 2024 ला या सेवा जनशक्ती पार्टीचा पहिला वर्धापन दिवस हा परभणीमध्ये झाला. मी आपल्याला एका मिनिटात सांगणार आहे. सेवा जनशक्ती पार्टी ही बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गांचा आवाज म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही काम करणार आहोत. घोषणा 28 जानेवारी 2023 ला केली मागच्या वर्षी, पण त्याच्यानंतर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नवीन राजकीय पार्टीची नोंदणी करण्याचा प्रस्ताव आम्ही जेव्हा दिला, त्या प्रस्ताव दिल्याच्या नंतर नोंदणी येण्यासाठी जवळपास 11 महिने लागले आणि पक्षाची अधिकृत नोंदणी दिल्ली या ठिकाणावर निवडणूक आयोगाकडून आम्हाला जानेवारी 2024 मध्ये मिळाल्याच्या नंतर मी परभणीच्या वर्धापन दिनात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा अशी कार्यकर्त्यांना सूचना केली आणि त्यातली अधिकृत पहिली पत्रकार परिषद ही आज नागपूरमध्ये होते आहे. राज्यामध्ये पक्षीय राजकारणाचा गोंधळ आपण सर्वजण पाहतो आहोत. खरं तर खऱ्या अर्थानं निष्ठा, तत्व, नियत आणि नीतिमत्ता ही राजकीय पक्षांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये ही शिल्लक राहिलेली नाही. सामान्य मतदार, सामान्य जनता ही तोडफोडीच्या राजकारणाला, दलबदलूपणाला, सकाळी एका पक्षात तर दुपारी एका पक्षात आणि रात्री तिसऱ्या पक्षात ही जी दलदल वाढलेली आहे याला कंटाळलेली आहे आणि खऱ्या अर्थानं संविधान आणि सामान्य जनतेचे अधिकार हे अबाधित ठेवण्यासाठी कुठेतरी चांगल्या लोकांना घेऊन, चळवळीतल्या लोकांना घेऊन, बहुजन लोकांना घेऊन, ओबीसी दलितांना सोबत घेऊन एक राजकीय पटलावर आपण उतरण्याची आवश्यकता आहे. या भूमिकेतून आम्ही सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना आणि प्रत्यक्ष काम आता आम्ही सुरुवात करतो आहोत. पत्रकार परिषद आज होते आहे आणि उद्यापासून आम्ही शाखा स्थापना कार्यक्रम सुरुवात करतो आहोत. उद्या नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या रिसनगाव आणि कलंबर या ठिकाणी सेवा जनशक्ती पार्टीच्या शाखांची स्थापना आणि भव्य मेळावे उद्या आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला ही पत्रकार परिषद घेऊन मी अधिकृतपणे घोषणा करतो आहे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य, उपेक्षित वर्ग, शेतकरी, कष्टकरी, बहुजन, आदिवासी किंवा दलित आणि उपेक्षितांना सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आम्ही मैदानात उतरणार आहोत
आमची भूमिका आहे की कुठेही दलदलीच्या राजकारणात न अडकता, दलबदलूंच्या मागे न लागता, खऱ्या अर्थानं पक्ष फोडाफोडीमध्ये आणि पक्ष बदलांच्या मध्ये, ईडी सीबीआयच्या वातावरणामध्ये सामान्य जनता आणि खऱ्या अर्थानं शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाकडे कोण्याही राजकीय पक्षाचं लक्ष नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात खरी गरज ती आहे. म्हणून आम्ही सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बहुजन ओबीसीसाठी खास करून महाराष्ट्रातला ओबीसी वर्ग मोठ्या प्रमाणावर भयभीत झाला, त्यांना आधार देण्यासाठी आणि राजकीय पटलावर त्यांची भक्कम मोठ बांधण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी काम करणार आहे. माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन ओबीसींना आणि उपेक्षित वर्गाला, शेतकऱ्या कष्टकऱ्यांना आणि दलितांना माझं नम्र आव्हान आहे की जसं संपूर्ण समुद्र गढूळ झाला, राजकीय समुद्र गढूळ झाला, पण तरीही गढूळ समुद्रामध्ये छोटीशी नितळी नावाची जी पाकळी असते ती पाणी शुद्ध करण्यासाठी समुद्रात फिरते. त्या नितळीने समुद्र जरी स्वच्छ होणार नसेल, नितळ होणार नसेल, तरी ती थांबत नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणामध्ये दलदलीमुळे गढूळपणा वाढलेला असला तरी सेवा जनशक्ती पार्टी ही सच्च्या मावळ्यांची आणि उपेक्षितांची पार्टी म्हणून हे गढूळ झालेलं वातावरण नितळ करण्यासाठी काम करणार आहे. आपल्या माध्यमातून तमाम बहुजनांना मी आवाहन करेन की आपण आता मैदानात उतरा. लोकांनी आता ही सर्व सूत्र हातात घेतली पाहिजे. लोकशाही, लोकतंत्र आणि संविधान हे वाचवायचं असेल आणि सर्वसामान्यालाच राजकीय पटलावरती उतरून न्याय मिळवायचा असेल तर न घाबरता, न डगमगता बलाढ्य शक्तीच्या पुढे आपण उतरण्याची गरज आहे. ते उतरण्याचं मी आवाहन करतो आणि आपल्याला या निमित्तानं काही विचारायचं असेल तर आपण विचारावं असं आपल्याला निमंत्रित करतो. धन्यवाद. लोकसभेच्या किती जागा लढणार? लोकसभेच्या किती जागा लढणार? बघा, आमची राजकीय पक्षांना चर्चेला दारं खुली आहेत. येणाऱ्या काळात सेवा जनशक्ती पार्टी ही युती किंवा आघाडी करण्यासाठी आम्ही दारं खुली आहेत असं घोषित केलंय. जर आमच्यासोबत चर्चा होऊन सन्मान्य तोडगा निघाला, ज्या जागा युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये आमची झाली तर ज्या मिळतील त्या लढवू. नसेल तर विधानसभेला पहिला टप्पा म्हणून कर्नाटकात 10 जागा, तेलंगणात 5 जागा आणि महाराष्ट्रात 10 जागा विधानसभेच्या आम्ही लढवणार. महाराष्ट्रात किती तुमचे म्हणजे सदस्य आहेत पार्टीचे? पार्टीच आता आम्ही घोषित केली आणि निवडणूक आयोगाकडून अधिकृत रजिस्ट्रेशन हे मागच्या 25 जानेवारीला आम्हाला मिळालंय. मग अशा वेळेस तुम्हाला मोठ्या पार्ट्या युतीसाठी का बोलावतील? तुमच्याकडे काहीच नाही सध्या. सेवा जनशक्ती पार्टीचा उगम हा शिवा संघटनेतून आहे आणि शिवा संघटना मागची 29 वर्ष महाराष्ट्रासह देशाच्या 5 राज्यामध्ये काम करते आहे. महाराष्ट्रातला वीरशैव लिंगायत समाज जो आहे तो 9% समाज आहे. 85 लाख लोकसंख्या आहे आणि आमच्या महाराष्ट्रात 3000 शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर 1800 शाखा आहेत. कोलंबोमध्ये आणि लंडनमध्ये सुद्धा आमची शाखा आहे. शिवा संघटनेचं आमचं वर्धापन दिन आणि अधिवेशन हे कोलंबोला हॉटेल ग्लोबल टावर आणि लंडनला हॉटेल डबल ट्री बाय हिल्टन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं आमची विचारधारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे. राज्यामध्ये आमची 3000 शाखा आणि 85 लाख लोकसंख्या आहे. महाराष्ट्रातले विधानसभेचे 40 मतदारसंघ असे आहेत जिथे वीरशैव लिंगायतांचं प्राबल्य आहे. वीरशैव लिंगायत समाजाचं मतदान हे 50,000पासून 1.5 लाखापर्यंत आहे. असे महाराष्ट्रात 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेचे मतदारसंघ सुद्धा आमचे प्रभावित करणारे 12 ते 13 मतदारसंघ आहेत. त्यामुळं आमची ताकद सगळ्या राजकीय पक्षांना महाराष्ट्रात माहिती आहे. विदर्भात जरी संख्या कमी असेल तर खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये प्रचंड मोठी ताकद आमची आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? कारण जरांगे पाटील सतत उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाला पहिल्या दिवसापासून शिवा संघटनेने पाठिंबा दिलेला होता. शिवा संघटनेतून या पक्षाचा जन्म झालेला आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाला सेवा जनशक्ती पार्टीचाही पाठिंबा आहे.
पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे ही स्पष्ट भूमिका सेवा जनशक्ती पार्टीची आहे. भाजपा युती करता बोलवलं तर तुम्ही जाणार का? विचार करू, कारण विश्वास ठेवण्याजोगे नाही. अच्छा, भाजपावर विश्वास नाही तुमचा? कारण 2019ला मी आपल्याला माहिती नाही मी सांगतो, 2019ला शिवा संघटना म्हणून शिवसेना भाजपा महायुतीचा घटक पक्ष म्हणून देवेंद्रजी फडणवीस आणि तेव्हाचे भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी माझ्यासोबत चर्चा करून आम्हाला विधानसभेच्या 5 जागा, विधान परिषदेची 1 जागा आणि महामंडळाचे 10 सदस्य देण्याचं मान्य केलं होतं. परंतु जेव्हा अशा प्रकारची युती आमची झाल्याचं आम्ही पत्रकार परिषद घेतली मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंत्रालयासमोर, त्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, तेव्हाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, अतुल शहा हे भाजपाचे प्रतिनिधी आणि माझ्यासहित आमचे 50 पदाधिकारी आम्ही प्रेसला होतो. प्रेसमध्ये घोषित केलं, परंतु 2019च्या विधानसभेला त्यांनी शब्द पाळला नाही. एकही जागा मलाही दिली नाही, महादेव जानकरांनाही दिली नाही, विनायक मेटेंनाही दिली नाही, रामदास आठवलेंनाही दिली नाही. आणि म्हणून आम्ही आयत्या वेळी 287 जागेवर 2019च्या विधानसभेला शिवसेना भाजपा महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पण परभणी जिल्ह्यातली गंगाखेड विधानसभा ही एकच विधानसभा महादेव जानकरांचा रासप आणि शिवा संघटना युती म्हणून आम्ही डॉक्टर रत्नाकर गुट्टे नावाचे उमेदवार आम्ही मैदानात उतरवले एका दिवसामध्ये. आमची अवकात तपासण्यासाठी मी आयत्या वेळी निर्णय घेतला आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाला गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची आपल्याला आठवण देईल. 2014ला डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार होते आणि ते प्रचारात बाहेर होते, तरी निवडणूक हारले होते. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार विशाल कदम होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर मधुसूदन केंद्रे होते आणि आम्ही रासप शिवा संघटना युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा आयत्या वेळी उमेदवारी अर्ज भरला आणि आमचे उमेदवार ते गंगाखेड शुगर फॅक्टरीच्या केसमध्ये जेलमध्ये होते. आमचा उमेदवार जेलमध्ये असताना आणि फक्त रासप शिवा संघटना युतीचा उमेदवार म्हणून आम्ही मैदानात आलो. त्या मतदारसंघातले लिंगायत आणि धनगर त्या 2च जाती आम्ही एक केल्या, तर रत्नाकर गुट्टे 16,000 मतांनी आमदार म्हणून निवडून आले. हा 2019चा इतिहास आहे. आता माझ्याकडे सेवा जनशक्ती पार्टीमध्ये 18 पगड जातीची लोक आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात बहुजन आणि उपेक्षित जे आहे, प्रस्थापित घराणेशाही जी आहे पक्षांमधली, 3 चेहरे फक्त पक्ष बदलून, 30 दारू पण बाटली बदलून, हे जे चित्र महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याला छेद देण्यासाठी नक्की आम्ही मैदानात उतरल्यानंतर आमची ताकद आम्ही वाढवल्याशिवाय राहणार नाही. तुमचा पाठिंबा होता बीजेपीला, आता बीजेपीने तुम्हाला जे विधानसभा आणि विधान परिषदची उमेदवारी दिली नाही म्हणून आपण सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना केली आहे. आता तुम्ही बीजेपीच्या विरोधात प्रचार करणार का? बीजेपी असा एक पक्ष मी म्हणणार नाही किंवा शिवा संघटना बीजेपीची समर्थक होती हे पण चूक आहे. आम्ही 27 वर्ष कोणाचेही समर्थक नव्हतो, पण 2019ला मात्र आम्ही राजकीय भूमिका राज्य पातळीवर घेण्याचा निर्णय केला. सगळ्या पक्षांना आम्ही चर्चेला दारं खुली केली होती. त्याच्यामध्ये बीजेपीने आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांच्यासोबत आमची युती आम्ही घोषित केली, पण त्यांनी आमचा शब्द पाळला नाही. मी सांगितलं गंगाखेडला आम्ही 2019च्या निवडणुकीला उतरलो आणि आमचा उमेदवार निवडून आला. मी दुसरं उदाहरण देईन. 19च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवा संघटनेचा शिवसेना भाजपला पाठिंबा होता. नांदेड लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण देईल, तिथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार, तर प्रताप चिखलीकर हे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार होते. आमचा पाठिंबा होता नांदेड लोकसभेला 5.5 लाख मतदार ते वीरशैव लिंगायताचे. शिवा संघटनेचा पाठिंबा होता म्हणून बीजेपीचे कॅन्डिडेट प्रताप चिखलीकर हे निवडून आले. पण बीजेपीने शब्द विधानसभेला पाळला नाही आणि कोरोना लागला. कोरोनामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभेचे आमदार अमता फुलकर ते वाढले
आणि त्याच्यानंतर देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक लागली 2 वर्षानंतर. काही फारसा बदल झाला नव्हता. शिवसेना महाविकास आघाडी सोबत होती, बीजेपीने धोका दिलेला होता किंवा बीजेपी हवेत होती. आम्ही पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीला देगलूर पोटनिवडणुकीत पाठिंबा दिला. आपण आकडेवारी काढा, नेटवरती आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवा संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर 40,000 मताच्या लीडनी जिथे शांतापूरकर हे आमदार निवडून आले. आपण नेटवर जा याच्यासाठी म्हणालो नाही की 19 ची लोकसभा, 6 विधानसभाचा मिळून 1 लोकसभा, त्यातली देगलूर 1 विधानसभा होती. लोकसभा 2019च्या देगलूर विधानसभेतली बुधवाईच मतं आपण काढली तर 70% मतदान हे बीजेपीला होतं, कमळाला होतं. आणि तेच पुन्हा पोटनिवडणुकीला 2 वर्षानंतर जेव्हा आम्ही पाठिंबा महाविकास आघाडीला काँग्रेसला दिला तर 70% मतदान हे काँग्रेसच्या पंजाला होतं. त्यामुळं देगलूर विधानसभेला आमचं 65,000 मतदार आहे समाजाचं. शिवा संघटनांना आम्ही निर्णय घेतला तर गावाच्या गाव वन साइड मतदान होतं. त्यामुळं आम्हाला आमची ताकद माहिती आहे. त्याचं अंडर एस्टिमेशन जर कोणी केलं असेल किंवा पाणी तेरा रंग कैसा डिस्प्ले मिळाय वैसा आमचा वापर करून घेतला आणि आमच्यामुळेच आम्ही निवडून आलो म्हणून कोणी गौरवात केलाही जरी असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची ताकद सिद्ध करू. धोंडे साहेब, आता धोंडे साहेब, सर्वत्र आता ईव्हीएमचा विरोध होत आहे. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे ईव्हीएम बद्दल? भूमिका ईव्हीएमच्या विरोधाचीच आहे. ज्या जपानमध्ये ईव्हीएम तयार झाल्या त्या जपाननी त्याला नाकारलंय. जो प्रगत राष्ट्र म्हणून ज्यांची ओळख आहे अमेरिका, त्यांनी नाकारलंय. ईव्हीएमच्या शिवाय बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे ही सेवा जनशक्ती पार्टीची मागणी आहे. नवीन पार्टीत नाही, रासप शिवा संघटना युतीचे उमेदवार होते ते. आजही ते रासप शिवा संघटनेचे युतीचे उमेदवार म्हणूनच काम करतात, आमदार म्हणूनच काम करतात.